केलेलं आहे आणि त्यालाही तुमचा चांगला प्रतिसाद आलेला आहे. तर आजच्या कथेला देखील खूप सुंदर प्रतिसाद यावा अशी अपेक्षा आहे. आजच्या कथेचं शीर्षक आहे जाणीव. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत रश्मी लाहोटी आणि कथेचं शीर्षक आहे जाणीव. गेली 16 वर्ष ती या घरासाठी राबते. तसं वरच्या सगळ्या कामाला मदतनीस आहे सुरुवातीपासून, पण स्वयंपाक मात्र तीच करते. गृहलक्ष्मीच्या रूपात आलेली ती अन्नपूर्णाही झाली. नोकरी सांभाळत चहा पाणी, सगळ्यांचा नाश्ता आणि दोन्ही वेळचं जेवण तयार करण्याची कसरत करणं लवकरच अंगवळणी पडलं. उत्तमोत्तम द्यायचं कसबही अंगी आलं. नवीन नवीन पदार्थ करताना आणि कौतुक ऐकताना मनही आपोआप ताजतवानं व्हायचं. सुरुवातीला सासूबाईंची भरपूर मदत असायची. वयोमानाने त्या थकल्या आणि तिच्यावरची जबाबदारी वाढली. इतर व्यापही वाढले. सोशल मीडियावर रेंगाळणं आताशा वाढलं. वेळ पुरेनासा झाला. शारीरिक श्रम झेपेनासे झाले. पण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्वीसारख्याच होत्या. अधूनमधून तिचा वागण्यातला आणि बोलण्यातला तोल सुटू लागला. मीच का सगळं करावं? मी सून आहे, मालकीण आहे या घरची, स्वयंपाकीण थोडीच. आता मी मुळीच करणार नाही धावपळ. मी पण नोकरी करते नवऱ्याच्या बरोबरीने, त्याची जबाबदारी आहेच की घरकामात मदत करण्याची. भाजी करणं इतकं का सोपं असतं? ती धुणं, चिरणं, शिजवणं, ते सुरी धुवून ठेवण्यापर्यंतचं काम असतं. तेच पोळ्यांचं आणि वरण भाताचं. किती श्रम पडतात ह्याची जाणीव आहे का कुणाला? असे अनेक विचार कधी मनातल्या मनात तर कधी उघडपणे येऊ लागले. इतके दिवस सुरळीत चालणाऱ्या दिनचर्येत आता धुसफूस होऊ लागली. सर्वानुमते स्वयंपाक करणारी मावशी लावायचं ठरलं. मावशी यायच्या, सांगितलेला स्वयंपाक आणि नेमून दिलेलं काम करून, झाकपाक करून, ओटा आवरून जायचा. इतके दिवस सगळ्यांच्याच रसनेचे लाड झालेले. मावशीचा स्वयंपाक काही कुणाच्या पचनी पडेना, अगदी तिच्याही. मावशीचं ओटा आवरणं आणि साफ करणं हे देखील यथातथाच होतं. पण तिच्यावर ताण येऊ नये म्हणून सगळेच जुळवून घेत होते. तीही अगदी जिद्दीला पेटली होती. तिचं किचन सुटलं. सुरुवातीला 7-8 दिवस खूप मोकळं वाटलं, आनंदही झाला. पण काहीच दिवसात जेवणासाठी मावशींवर परावलंबी राहण्याचा ताण जाणवू लागला. जेवणाच्या मेन्यूत तोचतोपणा, मावशी येईपर्यंत मनाची होणारी घालमेल, जेवण करताना यांत्रिकपणे जेवणारी तिची मुलं, नवरा आणि सासू सासरे, ह्या सगळ्यांमुळे खरं तर तीही अस्वस्थच होत होती. 15 दिवसातच शेवटी तिचा हात न फिरलेला ओटा, सिंक केविलवाणं कळकट दिसू लागलं. ते पाहून मनातल्या मनात चडफडायची. पण तिच्यासाठीच स्वयंपाकीण मावशीचा प्रवेश झाला होता घरात, त्यामुळे आहे तसं जुळवून घेणं, दुसरा मार्गच नव्हता. आज मावशी येणार नव्हत्या. ऑफिसमधून आल्या आल्या तिने सगळ्यांची आवडीची डाळ मेथी कुकरमध्ये लावली. लसणाचा खमंग तडका करून ठेवला. जेवायची वेळ झाली तसं ज्वारीची पहिली भाकरी तव्यावर पडली. गरमागरम टम्म फुगलेली तव्यावरची भाकरी सरळ ताटात. बऱ्याच दिवसांनी सगळे मन भरून जेवल्यासारखे जेवले. सगळ्यांचं झाल्यावर तीही जेवली. कितीतरी दिवसांनी सगळ्यांचीच रसना साध्याशा डाळ भाकरीने तृप्त झाली होती जणू. आज साक्षात अन्नपूर्णाच होती सुनबाईच्या रूपात. बऱ्याच दिवसांनी अन्न ग्रहण केल्याचं समाधान मिळालं. अगदी प्रसाद घेतल्यासारखा तृप्त झालो. बाबांचे शब्द तिच्या कानावर पडले. ती चमकली. किती मोठं कौतुक केले बाबांनी. खरंच मला श्रम खूप जास्त होत होते का मीच का करू सगळं, हा आडमुठेपणा होता तो? बरं, छोटी मोठी करत मदत करायला सासूबाई अजूनही तयारच असतात. त्यांना बऱ्यापैकी जाणीव आहे माझ्या धावपळीची आणि कौतुक आहेच. मीच त्यांना लुडबुड या नावाखाली काही मदत करून देत नाही. मी नवऱ्याच्या बरोबरीने नोकरी करते आणि कमावते हा इगो आहे, पण तो बाहेरचे व्याप सांभाळतोय. गुंतवणुकी संबंधी निर्णय, मुलांना मला नेणं आणणं, बाजार, किराणा. आता ह्यात काही पाहायचा ताण कुठे असतो का मला?
कामात डायरेक्ट मदत जरी कोणी करत नसलं तरी मी थकलेली असले तर अमुकच पाहिजे जेवणात असं कोणीच कधीच हट्ट करत नाही. आता हेही महत्वाचंच नाही का? तिच्या मनातल्या मनात स्वतःशी संवाद सुरू होता. खरंच मनाला प्रसन्न करायचा मार्ग पोटातूनच जातो, हे अगदी पटलं आज. आजी, मी अजिबात हट्ट करणार नाही आणि त्रास पण देणार नाही. मी रोज सगळ्यांचे पाण्याचे पेले भरून घेत जाईल, 10 वर्षाचा रोहन म्हणाला. मी सगळ्यांसाठी ताटवाट्या घेऊन वाढायला मदत करेन. शिवाय मम्माला लागेल ती मदत करेन संध्याकाळच्या स्वयंपाकात. म्हणजे माझंही शिकणं होईल आणि तिलाही थोडा आराम मिळेल. 14ची स्वाती चिवचिवली. मी तर पूर्व तयारी करायला कधीही तयार आहे. तिला जी मदत हवी ती तिने सांगितली तर. शिवाय जेवणानंतरची झाकपाक देखील करायला तयार आहेच. सासूबाई, आजपासून सगळ्यांचा चहा दूध करणं आणि तो करताना केलेला पसारा आवरणं माझं काम, तोही चर्चेत भाग घेत म्हणाला. मी पण जेवणं आटोपली की डायनिंग टेबल पुसेन. शिवाय ज्या जमतील त्या भाज्या निवडून देत जाईन. सासरे बुवाही आता उत्साहात आले. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी आपापली कामं, कपडे, इतर सामान स्वतः आणि महत्वाचं म्हणजे वेळच्या वेळी आवरलं तर तुमच्या मम्माला कितीतरी मदत होईल. आजी स्वतःच्या मुलाकडे पाहत नातवांना म्हणाल्या. तिला हसू आलं. बऱ्याच दिवसांनी साधंच पण मनासारखं जेवण पोटात गेल्याचा हा परिणाम होता हे तिने ताडलं. ती बाहेर येत हसतच म्हणाली, नक्की आहे का तुमचं सगळ्यांचं, की नुसत्या कल्पना आणि आश्वासनं? स्वयंपाकाच्या मावशीला देऊ का खरंच सुट्टी? हो हो, आम्ही सगळे मदत करू तू म्हणशील ती, पण भाजी पोळी मात्र तुझ्याच हातची हवी, सगळे एका सुरात म्हणाले. धन्यवाद. लेखिका आहेत रश्मी लाहोटी आणि सादर करती आरती गुप्ते.